पंढरपूरच्या मंगळवेढा बाजार समितीत पहिल्यांदा ज्वारीला 4,500 रुपये प्रति क्विंटलचा उच्चांकी दर मिळाला, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालं। यंदा गहू, मका, बाजरी यांसारख्या पिकांच्या तुलनेत ज्वारीला अधिक भाव मिळतो। रब्बी हंगामातील हरभऱ्याची नाफेडमार्फत हमीभावानं खरेदी सुरू आहे, मात्र अनेक शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी अद्याप पूर्ण झालेली नसल्यामुळे त्यांना खुल्या बाजारात हमीभावापेक्षा कमी दरानं हरभरा विकावा लागत होता। या पार्श्वभूमीवर पणन विभागानं महत्त्वाचा निर्णय घेत हरभऱ्याच्या ऑनलाईन नोंदणीसाठी 15 एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली आहे। वाशिम जिल्ह्यात 30 मार्च ते 3 एप्रिल दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे उन्हाळी आणि रब्बी पिकांसह फळबागांचं मोठं नुकसान झालं। सुमारे 729 हेक्टर क्षेत्रातील पिकं बाधित झाली असून 59 गावांमधील 894 शेतकरी प्रभावित झाले। या नुकसानीचा प्राथमिक अहवाल जिल्हा प्रशासनानं विभागीय आयुक्तांकडे पाठवलेला आहे। अमरावती जिल्ह्यातील शासकीय तूर हरभरा खरेदी बंद पडली आहे। बारदानाअभावी ही खरेदी बंद झाली आहे। ही खरेदी बंद झाल्यानं शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली। शेतकऱ्यांवर आता खुल्या बाजारात विकण्याची वेळ आली आहे। सांगलीच्या वाळवा तालुक्यात यंदा खरीप हंगामात उन्हाळी सोयाबीनकडे शेतकऱ्यांची पाठ आहे, तर नगदी पीक म्हणून सोयाबीनची मोठ्या प्रमाणात वाळवा तालुक्यात उत्पादन घेतलं जातं। मात्र गेल्या 3 वर्षापासून सोयाबीन उत्पादनात घट झाली आहे। बाजारात सातत्यानं होत असलेल्या दरातील घसरणीमुळे शेतकऱ्यांनी यंदा उन्हाळी सोयाबीन पेरणीकडे पाठ फिरवली।